सर्वसाधारणपणे असा एक समज निर्माण झाला की परीक्षा घेतली, परीक्षा ठरवली की त्याचा पेपर फुटणार. बरोबर. मग आम्ही असं ठरवलं की अशी काही एक युक्ती असू शकते का की पेपर फुटूच शकत नाही. तर आता कुठलंही तंत्रज्ञान तुम्ही वापरलं तर ही शक्यता आहे की पेपर फुटणार. कारण तुम्ही जे तंत्रज्ञान विकसित कराल त्याच्या सुपिरियर कोणीतरी करेलच आणि ते हॅक करेल. आपण हे सगळी जी चर्चा करतोय ही ऑनलाईन परीक्षा संबंधी करतोय. आपण कागदावरच्या परीक्षांसंबंधी बोलत नाहीये. आता मग ऑनलाईन परीक्षेचा पेपर फुटता कामा नये. तर फुटूच नये असं काहीतरी होऊ शकतं का, असा प्रयत्न आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये एक कल्पना अशी आम्ही मांडली आणि ज्याचं पेटंटचाही पुढे झालं. तर ते असं आहे की एका वेळी एकच प्रश्न येतो. त्या प्रश्नाच्या खाली 2 ऑप्शन्स असतात. इदर यू सॉल्व्ह ऑर यू स्किप. आणि मग विद्यार्थ्यांनी समजा त्याला स्किप करावं असं वाटतं कारण कधी कधी निगेटिव्ह मार्किंग असू शकतं म्हणून तो स्किप करतो. बरोबर. आणि कधी तो सॉल्व्ह करतो. आता स्किप किंवा सॉल्व्ह हे 2 ऑप्शनपैकी कुठला तरी निवडला की त्याच्यानंतरच पुढचा प्रश्न येतो. म्हणजे एका वेळी 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिसतच नाही. आता काय होतं की मी एका वेळी एकच प्रश्न येतो तो मी सॉल्व्ह करतो, दुसरा येतो तो मी सॉल्व्ह करतो. असं करत करत ज्यावेळी 100 प्रश्न मी सॉल्व्ह करतो त्यावेळी मला असं लक्षात येतं अच्छा ही होती माझी प्रश्नपत्रिका. म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्नपत्रिका तयार असावी लागते ह्या कॉन्सेप्टलाच मुळे आम्ही धक्का दिला. ग्रेट. परीक्षा संपल्यानंतर जी तयार होते त्याचं नाव आता प्रश्नपत्रिका आहे. आणि त्यामुळे पेपर फुटतच नाही. फक्त लगेच प्रत्येक वेळी एकच प्रश्न येतो ॲग्री आणि तो सॉल्व्ह करा किंवा स्किप करा आणि मग पुढचा येतो. लगेच इंटरव्हेन करतो कारण पुढची नीटची जी परीक्षा ती ऑनलाईन होणार आहे. हो. आणि आता जवळपास 40,000 प्रश्नांचं बँकिंग करावं किंवा त्याच्यापेक्षा ती बँकिंग वाढवावी अशा पद्धतीचा विचार आहे. मग इथे कसं ते अप्लाय होणार? हो, ते तर फार छान की प्रत्येक विद्यार्थ्याला समान प्रश्नपत्रिका येणार नाहीये. करेक्ट. तर समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका येणार आहे. समान डिफिकल्टी लेवल. तर समान डिफिकल्टी लेवलचे अनेक प्रश्न क्वेश्चन बँकेत असणार आहेत. आणि रॅन्डम लॉजिकनी प्रत्येक विद्यार्थ्याला ती जी ब्लूप्रिंट आहे म्हणजे त्याच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम असणार आहे. त्याच्यामुळे त्याला कमी डिफिकल्टी लेवलचे इतके टक्के, मीडियमचे इतके, हाय डिफिकल्टीचे इतके हे प्रत्येक विद्यार्थ्याला सेमच येतील. त्यातले प्रश्न वेगळे असतील, प्रमाण त्याचं सेम असेल डिफिकल्टी लेवलचं. आता त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एक जर प्रश्न एका वेळी आला तर तो सॉल्व्ह और स्किप त्यांनी जर केला म्हणजे समजा त्या नीटवाल्यांनी आमचं तंत्रज्ञान घेतलं असं आपण समजू. तर याच्यात प्रश्नपत्रिका अस्तित्वातच नाहीये ना, त्याच्यामुळे ती फुटण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण मग हे सगळ्यांसाठी करणं शक्य आहे. कारण तुम्हाला एक प्रश्नांची बँक तयार करायची आहे. ऑफकोर्स प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुम्ही जो ऑप्शन दिला इदर यू सॉल्व्ह इट ऑर स्किप इट अशा पद्धतीने केलं तर पेपर प्रत्येक वेळी पुढचा प्रश्न येत जाणार आहे. त्याच्यामुळे मला पुढचा प्रश्न काय येणार आहे हे कोणालाच माहिती नाहीये. बरं. त्याचं कारण तो जनरेट होणार आहे. करेक्ट. आता वाईल्ड गेस करू आपण की 40,000 प्रश्न फुटले. हो, काही हरकत नाही. 40,000 प्रश्न फुटले तर त्याच्यातले मला कुठले 100 येणार आहेत हे जोपर्यंत फुटत नाही करेक्ट तोपर्यंत काहीच प्रश्न नाही. आणि ते 40,000 प्रश्न जे असतात ना ते सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध असतात कारण इतकी पुस्तकं आहेत त्या उपलब्ध असतात. तो प्रश्न नाही. म्हणजे माझं तर उलट मत आहे की तुमची जी क्वेश्चन बँक आहे ती एवढी मोठी करा आणि ती पब्लिक करा ना. ती प्रायव्हेट ते सिक्रेट ठेवताच कशाला, पब्लिक करा ती. आणि त्याच्यात असं सांगा की हे जे 1,00,000 प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये काही पॅटर्न्स आहेत, या पॅटर्नवर आधारित वेगळे प्रश्न येऊ शकतात परीक्षेला. ओके. आता हा तुमचा पेटंटचा भाग नसेल तर जरा हे रिव्हील करता येईल का आपल्याला की हे कशा पद्धतीनं समोर येतील विद्यार्थ्यांसमोर? 40,000 प्रश्नांची बँक आहे, पेपर तर काही डिझाईन केलेला नाहीये, मग एकानंतर एक प्रश्न कसे येतील? सर्व्हर ब्लूप्रिंट असतो. राईट. पेपर कसा असावा त्याचं स्ट्रक्चर काय करेक्ट हे ठरलेलं असतं की या चॅप्टरवर इतके प्रश्न आले पाहिजे, या चॅप्टरवर इतके, हे ठरलेलं असतं. ही पॉलिसी आहे. हो. ती पॉलिसी ते सॉफ्टवेअर ते पॉलिसी स्वीकारतं. फाईन. त्याच्याप्रमाणे ते एक एक पेपरचा प्रश्न जनरेट करत जातं. म्हणजे फेच करतं ते क्लाउडवरून.
आणि त्या मुलाला सर्व्ह करतो. फाईन. सो क्लाउडवरून तुमच्यासाठी हे प्रश्न येतील क्लाउडवरून येणार ते. आणि तुम्हाला त्याचं ह्युमन इंटरव्हेन्शन शून्य असेल. इथे ट्रान्सलेटरची पण गरज नाहीये किंवा पेपर सेट करणाऱ्याची पण गरज नाहीये. बरोबर? कारण क्वेश्चन बँक आधीच सेट झाली आहे. फॅन्टॅस्टिक. क्वेश्चन पेपर सेट करणारे, त्याचे भाषांतर वगैरे सगळं क्वेश्चन बँक लेवलला झालेलं आहे. क्वेश्चन पेपर लेवलला नाही झालेलं. ॲग्री. याचं कारण तुम्हाला, मला सगळ्यांना वेगळे प्रश्नपत्रिका येणार आहे आणि तुमची प्रश्नपत्रिका ही तुम्हाला सुद्धा माहिती नाही आणि कोणालाच माहिती नाही, जगात नाहीच आहे ती. ठीक आहे. मग आता जिल्हा मंडळाच्या, आता आपल्याकडे होत नाही जिल्हा मंडळाच्या परीक्षा, पण जिल्हा मंडळांच्या परीक्षा, MPSCची परीक्षा आणि मी जे आता MSCETचा उल्लेख केला, तर ह्या सगळ्यामध्ये हे सेम मॉडेल अप्लाय कर. कुठल्याही ऑनलाईन परीक्षेमध्ये हेच मॉडेल अप्लाय होऊ शकतं. कारण काय झालंय सांगतो तुम्हाला, त्याच्यात मला कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण मी देतो. नाही, दोष का द्यायचा नाही सांगतो, की तंत्रज्ञान येण्याच्या आधी जी एक मेंटल मॉडेल्स असतात तीच आपण तंत्रज्ञान आल्यानंतरही चालू ठेवतो. ग्रेट. हा प्रश्न आहे. काय महत्वाचं वाक्य सांगितलं मला. हां. आता तंत्रज्ञान आल्यामुळे तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे. त्याला आमच्या क्षेत्रामध्ये बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग असं म्हणतात, BPR. कळलं की नाही? त्याच्यामुळे आता प्रश्नपत्रिका आधी तयार असायला पाहिजे, हा माइंडसेट जुना आहे. तंत्रज्ञानाने अशी एक शक्यता निर्माण केली की व्हाईल द स्टुडंट इज सॉल्विंग, करेक्ट, यू कॅन कीप ॲडिंग क्वेश्चन्स. आणि प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर परीक्षा सोडवून झाल्यानंतर कळतं की अरे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका पूर्णपणे तयार होते. ती आधी अस्तित्वातच नसते, मग ते फुटेल कशी? तर हा फक्त विचार करण्याचा प्रश्न आहे. आता काही प्रेक्षकांना धोरण करताना हा प्रश्न पडेल की सावंत सर तर सांगतायत की एकही पेपर फुटू शकणार नाही, तिकडे झारखंडमध्ये आंदोलन आहे, बिहारमध्ये आंदोलन झालं आहे. व्हॉट यू आर क्लेमिंग की हे नेशन वाईड पण शक्य आहे. बरोबर? काही स्केलिंग अप, इट्स अ स्केलेबल टेक्नॉलॉजी. पण काही लोकांना हा प्रश्न पडेल की गिवन आर डेमोग्राफिक डिव्हिडंड, डेमोग्राफिक वर्स्टॅलिटी, नॉर्थ ईस्ट आहे, अमुक आहे, महाराष्ट्रात सुद्धा, तर ह्या काही अशा मर्यादा तुम्हाला दिसत आहेत की डिजिटल परीक्षे, म्हणजे ह्या ऑनलाईन परीक्षेलाच काही मर्यादा आहेत ज्याच्यावरती ओव्हरकम करावं लागेल, की हे सगळीकडे शक्य आहे, फ्लॅटली सगळीकडे शक्य आहे, अगदी प्रायव्हेट प्लेअरला देऊन पण शक्य आहे? त्याच्यातही सांगतो, एकच मर्यादा मला जी समोर दिसते ती एवढी सिंपल आहे की जर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसणार असतील तर त्यामध्ये तेवढे कम्प्युटर्स उपलब्ध असावे लागतात. तर त्याच्यासाठी सोपी युक्ती आहे, कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका देतोय, समान प्रश्नांची प्रश्नपत्रिका देत नाही. करेक्ट. त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्ही 2 महिने 3 महिने टप्प्याटप्प्याने घेऊ शकता. कळलं की नाही? हा मुद्दा महत्वाचा आहे. हा, म्हणजे तुम्हाला एका वेळी 8 दिवस घ्या, 8 दिवस घ्या, तुम्हाला एका वेळी सगळे. त्याच्यामध्ये फायदा असा आहे की एखाद्या दिवशी एखादी मुलगी समजा आजारी पडली, ती नंतर अपेअर होऊ शकते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ शकते. म्हणजे आता जे नीटमध्ये प्रश्न निर्माण होतात ना, की ते होणारच नाही. बरं, ह्याच्यात प्रश्नपत्रिका फुटण्याचाच प्रश्न नसल्यामुळे, कारण ती अस्तित्वातच नाही म्हणून फुटू शकत नाही, त्याच्यामुळे त्यासाठी आत्महत्या करण्याची गरज नाही, तोही प्रश्न सुटतो. दुसरी गोष्ट ही की अशा प्रकारची परीक्षा तुम्ही वर्षातून 2दा 3दा पण घेऊ शकता.